शेतकरी मित्रांनो, तुम्ही खतांच्या पिशव्यांवर पिशव्या शेतात ओतल्या, पण जमिनीचा पोत सुधारला का? नाही ना. उलट जमीन दगडासारखी कडक झालीये आणि खर्च दुप्पट झालाय. कारण आपण फक्त देखणी इमारत उभी करायचा प्रयत्न केला, पण तिचा पाया म्हणजेच सेंद्रिय कर्ब पूर्णपणे पोखरून टाकला. लक्षात ठेवा, सेंद्रिय कर्ब नसेल तर तुमची महागडी खतं पिकासाठी फक्त माती आहेत, सोनं नाही. शेतकरी विचारतात, सेंद्रिय कर्ब म्हणजे नक्की काय? तो काही बाजारात मिळणारा घटक नाही. सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीतील वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचं सूक्ष्म जीवांनी केलेलं अंतिम रूपांतर, ह्युमस. विज्ञानाच्या भाषेत हा जमिनीचा स्पंज आहे. जसा स्पंज पाणी शोषून धरतो, तसा हा कर्ब तुम्ही दिलेली अन्नद्रव्य आणि पाणी जमिनीत घट्ट पकडून ठेवतो. हा कर्ब म्हणजे तुमच्या शेतातल्या कोट्यावधी जीवाणूंचं घर आणि त्यांचं इंधन आहे. घरच जाळून टाकलंय आपण, मग जीवाणू काम कसे करणार? आता थोडं विज्ञानाचं खोल गणित समजून घ्या. जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल तरच तिथं ह्युमिक आणि फुल्मिक ऍसिड तयार होतं. हे ऍसिड म्हणजे नैसर्गिक चिलेटर्स आहेत, जे जमिनीत फिक्स झालेला स्फुरद म्हणजेच पी आणि पोटॅश के विरघळवून मुळांच्या तोंडापर्यंत